राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी गेल्या 2.5 वर्षांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक मंडळींचा पुन्हा हिरमोड झाला आहे। न्यायालयाने याबाबत मार्चमध्ये सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले आहे। त्यामुळे लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ना त्या कारणामुळे अजून लांबणीवर पडताना दिसत आहेत। याबाबत 26 फेब्रुवारी 2025 रोजी मंगळवारी सुनावणी होणार होती, पण तीही झाली नाही। न्यायालयाने त्यासाठी 4 मार्च ही तारीख दिली असून या तारखेला लगेचच निकाल लागणार नाही हे सर्वश्रुत आहे। त्यानंतर सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका जाहीर होतील। याशिवाय पुन्हा प्रभाग रचनेचे घोडे नाचविले जाऊ शकते। या सर्व प्रक्रियांना 6 ते 8 महिन्यांचा कालावधी लागू शकतो। अर्थात न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच पुढील दिशा ठरू शकेल, हे राजकारण्यांसोबत सर्वसामान्यांनाही समजते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीच्या अगोदर किंवा त्यानंतरही होऊ शकतात असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवतात। कदाचित या निवडणुका थेट 2026 मध्ये होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही। इच्छुकांनी गेल्या 2-3 वर्षांपासून निवडणुकीसाठी कंबर कसलेली आहे। अनेकांचा किंबहुना सर्वच इच्छुक मंडळींनी लोकसभा विधानसभा निवडणुकीत हिरिरीने असलेला सहभाग त्याचेच द्योतक आहे। लांबत चाललेल्या निवडणुकांमुळे अनेक इच्छुकांनी मोकळे सोडलेले आर्थिक हात आखडते घेतले असून जरा सबुरीने घेण्याचा सल्ला दिला जात असल्याचे समजते। तर स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यावर महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतरे घडणार आहेत, हेही नाकारून चालणार नाही। या राजकीय पक्षातून त्या राजकीय पक्षात कमालीची आवक जावक वाढण्याची ही शक्यता आतापासून वर्तवली जात आहे। लांबत चाललेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय पक्षांना पक्ष बांधणीसाठी आपसुकच वेळ आणि संधीही मिळत आहे। भाजप, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस, रिपाई यांच्यासह छोटे मोठे राजकीय पक्ष संघटना व मोर्चे बांधणीसह पक्ष मजबूतीकरणावर भर देत असल्याचे चिन्ह सध्या राज्यात दिसून येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल।